या नाही प्रचाराला काही तास अवघे उरले असून प्रचाराचा खोपा ह्या खंडाळला जाणार आहे. 5 पर्यंत प्रचाराला बंदी असणार आहे. माझ्यासोबत हिंगोली विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार रुपालीताई पाटील गोरेगावकर आहेत. आपण जाणून घेऊया प्रचाराची कशी रणनीती आणि काय अजेंडा असेल. प्रचार जवळजवळ म्हणजे आटपत आलेला आहे. बरेच ठिकाणी भेटी पूर्ण झालेल्या आहेत आणि एकदम उत्साही वातावरण आहे. रणनीतीचं आम्ही विकासाच्या कामावर मतदान मागतो. कारण तुम्हाला माहितीच आहे आज 10-15 वर्षाचे लोकप्रतिनिधी होते आतापर्यंत विकास कागदावर. त्यामुळे आमचा अजेंडा विकास हाच राहतो. विकासाच्या कामावर आम्ही मतदान. आपले पुढील मुद्दे काय राहणार आहेत आपण नक्कीच विधानसभेमध्ये निवडणूक जिंकण्याचा दावा करत आहेत. अनेक उमेदवार आपल्या प्रतिस्पर्धी आहेत. काही जण म्हणतात की बाबा मी विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा निवडून येईल असं विधानसभा ठाम मत मांडत आहे. त्याच्याबद्दल काय आपली प्रतिक्रिया? माझं एकतर शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव हा प्रथम माझं काम राहणार आहे त्याच्यामध्ये, आणि महिला सुरक्षितता आणि बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार, असे दर्जेदार शिक्षण, ह्या गोष्टी माझ्यासाठी म्हणजे महत्त्वाच्या राहणार आहेत. हा एवढा म्हणजे आता जनसमुदाय आणि गावातील नागरिकाचा उदंड प्रतिसाद लाभता, याच्याकडे काय बघता, कसा दृष्टीने बघता? एक तर हिंगोली विधानसभा ही 50 वर्षानंतर महिलेला उमेदवारी दिलेली आहे, त्याच्यामुळे हा उत्साह आहे. आणि नवीन चेहरा, कारण खूप वर्षापासून 2च चेहरे सगळ्या जनतेला होते, त्याला पर्याय मिळाल्यामुळे जनता उत्सुक आहे. दावा करतो की मीच निवडून येणार, आपलं काय मत? प्रत्येकाचा दावा असेल, पण तुम्ही जनसमुदाय बघताय त्याच्यावरून तर मी तर निवडून येणार 100%, म्हणजे दुमत नाही. विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे हे म्हणाले होते की मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं नाही तर मी 2024ची निवडणूक लढवणार नाही. याच्यावर काय भाष्य सांगा? आणि जो आमदार आहेत त्यांनी आत्तापर्यंत विकास कामं केली नसल्यामुळे आज जनता माझ्यासोबत जोडलेली आहे. तुम्ही बघताच आहे, जनसमुदाय प्रत्येक ठिकाणी मला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि एक आनंदी उत्साही वातावरण आहे. आणि सर्व राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना सर्व कार्यकर्ते ह्याला जुटलेले आहेत आणि प्रचंड प्रमाणात सगळीकडे उत्साही वातावरण आहे. नक्कीच महाविकास आघाडीचा या विधानसभेवर झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असं ठाम मत रुपालीताई पाटील यांनी व्यक्त केलं आहे. माझ्यासोबत पुन्हा महिला जोडलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराचे नातेवाईक, कोणी मुलगा, पत्नी आणि सूनबाई ह्या